शेता वावर जर तुमच्या शेतकऱ्या जर शेतात जर चराय जर असेल तर आवराजून मग तर त्या बकऱ्याला हाक मारून खायला द्या आणि त्यांच्या लक्ष्मीला खाऊ द्या. ही पण तुम्हाला लक्ष्मी दावा देईल आणि त्या लक्ष्मीने खाल्ल्याबद्दल तुमचं बनबाळवा चांगलं करीत. एवढीच माझे हात जोडून विनंती आहे. पण वायाला काय घालवू नका. तिला आताची पोरं काय कशाला ते खाते चंपेने मंत्री खाते ते. आता लय करून चंपाच मोर आलाय. संपाच मोर आला आणि आपण हातानेच हाताने. आपल्याला नाही चंपा बिंपा माहित. अरे पहिली बाबा जुनी लई माणसं इकडे होती. जुना काळ पण याकडा होता. काय सांगण्यासारखं आहे का तो? हा नमस्कार मित्रांनो. आता तू म्हणजे कुठल्याही भांड्यात तापतोय. तर आताचा काळात बदल झाला या. नाही तर पहिलं ना मडक्याशिवाय मडकं म्हणतात आणि त्याला गाडगं पण म्हणतात. आमची म्हातारी अशी होती की गाडग्याशिवाय दूध तापविलंच नव्हती. ताक हलवायला सुद्धा गाडगं राहायचं आणि तापवायला सुद्धा गाडगं राहत होतं. आमची म्हातारी इथून पालेला जायची तिथं कुंभार. कुंभारच्या पालीला इथं. हा पण त्यांचे सुद्धा असं होतं की आता त्यांच्यात सुद्धा म्हणजे मडकी आधी एवढी तयार बनवली कशी मडकी बनवत आहे मातीची मडकी. आज टाकलं नाही मडकं फुटत नव्हतं. कारण 2-2 वर्ष मडकं ते टिकत होतं. पण त्याचं ताक जे लागायचं आणि तुपू तुम्ही खाचाल काय. म्हणजे आम्ही सुद्धा ते खाल्लेलं आहे. आमच्या आईने आम्हाला घातलेलं आहे. त्याच्यामुळं हे शरीर आतापर्यंत चांगलं चाललेलं आहे. अशा गोष्टी आहेत. बघा तुम्हाला ताकाला मी दाखवतो. बघा जुना कशी जुनी हवा तू तापते बघा. बघा आता सकाळी सकाळी तो काढलं याची तापावं लागतं का? आधी आता दिवसभर तापणार आहे. दिवसभर तापणार. मग त्याला साय आली ना हा हा जशी तशी साय येईल ना तसं तसं लून येणार. असं आहे काय? हा तर म्हणजे महत्वाचं याला काय करावं लागतं नेमकं? याला महत्वाचं म्हणजे बकऱ्याच्या लेंड्या चुली खाली घालावं लागेल. हा हा त्याच्यामुळे ते दमाने तापतो. हे महत्वाचं म्हणजे तेच आहे ना? हा लेंड्या गावऱ्या वाळलेल्या गावऱ्या आहेत ना जनावरांच्या ते सुद्धा बघायचे. पण सरपण नाही ना त्या कामाचं. सरपंच जाळवाना जाळवाणार त्याला कसं दमाने नुसतं हाई जरी लागली ना हा त्याच्यावर तापलं पाहिजे. तापलं पाहिजे. कारण ते काय होणार उतू येणार मग सारखं मोठा जाळ घातला तर. हा ते उतून आलं पाहिजे. उतू आलं भांड्यांना सांडणार ना ते. सांगणार. म्हणून ते दिवसभर तापलं पाहिजे आणि मग अशी रवी हल्ली पाहिजे. कसं हात हलते ते बघा बघ. हा नाही ना हात कसं हलते ते. तर टिकल का ना शेवटपर्यंत? आता काय आमच्यापर्यंत चाललंय बरं का. हा आमच्यापर्यंत चाललंय. आता इथून पुढं कसं होईल सांगू शकणार नाही. पण आम्ही टिकावलो. रवी सुद्धा कशी हलती या पळती या. सूत्र आहेत ती सोडी. उन्हाळ्यात बघा थंडीमुळे काय झालं तर रून राहतो. त्याचा पण थोडाफार नियम आहे. नियम नाही ते काय. लय काय माझं नाही धावतं ना. हा त्याला पण गार मैसाईल होत नाही. मग येणार ना किती दूध असून. तर गायांचं म्हशीचं लय निघत असं नाही याच्यापेक्षा. चालू आहे त्यांना पण इंजेक्शन आहे. आता खोराक बिराक निघले खायला त्यात सुद्धा काहीतरी म्हणजे ते केमिकल असणार. हो तसं बकऱ्याला काय खोराक आहे का? काय नाही बिन खोराकाचा तू रानातलं चरत्यात. रानातलं त्याच्यामुळं कसे वाजू लय गावरान तुपू आहे. काय गावरान तुपू खायला काय मजा आहे. तर तुपू पण कसं खाल्लं पाहिजे? कसं खाल्लं म्हणजे आम्ही पहिलं पळीने खायचो. हा मान्य आहे पळीने खाल्लं. पळी वाताची म्हातारी आमची पण जेणेकरून हे सणालाच खाल्लं पाहिजे ना. सणालाच खातात ते. त्या काळात आमची म्हातारी सारखी ओढायची आम्हाला. त्यावेळेस लय होत. हा वाट्या राहायच्या.
काशाचं भांड राहायचं काशाचं काय ते काशाचं भांडाचा दिसा ना वाट्या झाल्या या वाट्या काशाच्या त्यात तूप बोलायची म्हातारी आमच्या खायला आणि खा खा जेवायला पोरांना काशीचीच वाटी राहायची अशी तर आवड होती अरे आता काय जेवत पण नसत म्हणायचे आम्हाला काशीच्या वाटीत जेवाय वाढा पुरं त्या काळात जेवत पण नव्हती दुसऱ्या भांड्यात खात दुसऱ्या भांड्यात खातच नव्हती काशाच्या वाट्या राहायच्या ना ती पोर म्हणायची ते भांडच ते माझं ते काशीच्या वाटीत ते आवडीचं चालतं वाटतं आवडीचं नाही भांडणं व्हायची पोरांच्या फेवरेट चालतं ते मग काय या एवढ्यापर्यंत चालत होतं हा तर आता चाललोय डोंगरात तर आता वरती कशाला चाललोय नाना वरती चाललंय काय एमडी बाबाचं एरिया बरं का हा हे कसं बोलतोय बारका पिल्लू आता काय सांगायचंय तर ते गेल्या डोंगरात ही पण झाली त्यांच्या मागे हे बरोबर किती 1 तासभर झालं तरी ते चाललंय बघा आहे बरं मग त्याला माणसाचं बाळ तरी चालेल का नाही ना चालणार आणि हे खुशाल पळतंय त्याला पण आज सफेद आनंदाचा दिवस आहे त्याचा आनंदाचा दिवस आलाय म्हणजे काय सांगायचे तर अशी डवळी माझी झाली नाही का ढवळी माझी लेख झाली लेख 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 बघा पेतय कसं उड्या मारतय असं जनावरच असतं तर आता समजा त्याला आता काहीच माहित नसेल ना काय नाही रानात जरी जनावर गेलं ना हा तरी असं त्यांचं पिल्लू पळतं असंच हा म्हणजे हरणाचं असो किंवा वाघाचं पिल्लू असो आयला अंडक डुकरा डोकराचं पिल्लू असो ते असं पळतं असं पळत त्याला कुठल्या शिकवण नसते त्याला काय नाही त्याला देवाने शिकवण दिलेली देवाला देवाला कसं चालायचं कसं आहे माग पळायचं अशी तर आता चाललोय देवाची नाही मोठी तर ती पण आता मेंढरा मागा आली हळूहळू हळू राखीत गेली ना पळून. तर आता हे बघा जारवाडा दारवाढा चालता येईना. त्याला जरा उचलून घेतो हे असं धरावं लागतं हे असं लांबवावं लागतंय त्याला चल बाई चल तिकडे नेल चल काय काय लागत वाटतं आयला असं पकडलं का हा तर त्याला असं पकडावं लागतं आपलीच शिकवण आहे ती हा या आजोबाची शिकवण शिकवण असं धरलं काय होत नाही त्याला बघा खुशाल राहत ते मजा वाटी त्याला पण असं आनंद वाटतो तसं धरल्या हा आता चाललंय जरा दोघांचं. तर नाना तुम्ही बकरी घेऊन एवढ्या लांब का आलाय काल आहे म्हणजे आमच्या आज्यापासून बाबा येतोय काय येतोय हा आज्यापासून येतो ही आमची गावच होती पूर्वी आज्यापासून बापापासून ते आमच्यापर्यंत ना हा ही आमची गावच होती पूर्वी आमचा बापाचा बापी याचा त्या कर्जतला त्यानंतर मग असं गणगोत नाथं गोत झालं जिकडं तिकडं प्रत्येकाला गावात येते आम्ही ह्या खोंबाडात ह्या खोंड्यात राहिलो बालवडी करवाडी हुमगाव असे ह्या खोंब प्रत्येकाला अलग अलग दिलं तिकडं मग राहायला लागली गणगोत तर आपला धनगर समाज हा कुठ पर्यंत फिरतो अरे लय लांब लांब फिरतोय लागा बरं का इकडं पार कल्याण शेपूर भेंडीपर्यंत नगर आहे आणि तिकडं तर देश रानात तर काय भरपूर होतं आता कांदा बिंद काय देश रानातच येते देश रान म्हणजे कंचं इकडं समजा लातूर आलं परभणी आलं आपलं कर्जत आलं करमाळा आली जामखेड बीड पारनेर इकडे आंबेगाव तालुका ह्या भागात जेजुरी सासवड चांबळी म्हणजे अशा गावांना कांदा भरपूर येतं अजूनही कितीतरी गावं असतील आता एवढ्या गावांची नावं मला तरी काय सांगू शकणार आहे फक्त माझं एकच म्हणणं आहे की लक्ष्मीला खाया हाक मारून द्यावा आणि त्या शेतकऱ्याचं भरभराट होणार काय होणार भरभराट म्हणजे जिथं बाबा 2 कांदा आहेत ना तर 4 कांदा पिकतील 1 पोतं व्हायचं तर 2 पोती होतील पण ह्या मुक्या जनावराला जर खाल्लं ना तर ह्यातली पण असं आहे की 4 जनावरं अशी जर सडकणी चालली आहे तिला जर हाक मारून घेतली ना तर ती पण उन्हात नाही जर तुमच्या वावरात जर सरली तर काय केलं लक्ष्मी अशी आहे की त्यांना फक्त वाचाच नाही बोलताच येत नाही नेनलं आहे त्यांना एखादं सुद्धा बकरं तुम्हाला आशीर्वाद देणार त्याला काय आमचा आत्म्या भरला शेतकऱ्याने बिचाऱ्याने तर तिला इतकं समाधान वाटणार आणि शेतकऱ्याला पण ती खाऊन गेल्यानंतर समाधान वाटणार त्याला आपल्या वावरात लक्ष्मी चरली तिचा पाय वावराला लागला लक्ष्मीच्या खरं ती तुमच्या वावरात जर फिरली तर भरभराट होणार काय होणार भरभराट होणार कारण ती पण लक्ष्मी आहे जर कोणाचं कांद्याचं वावर किंवा म्हणा मेथीचं वावर
किंवा कशाचा वावर जरी तुमच्या शेतकऱ्या जर शेतात जर चराय जर असेल तर आवर्जून मग तर त्या बकऱ्याला हाक मारून खायला द्या आणि त्यांच्या लक्ष्मीला खाऊ द्या. ती पण तुम्हाला लक्ष्मी दावा देईल आणि त्या लक्ष्मीने खाल्ल्याबद्दल तुमचं भनबाळमा चांगलं करीत. एवढीच माझी हात जोडून विनंती आहे. पण वायाला काय घालवू नका.